आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोदींना धमकी देण्यात आलेली आहे। सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। 15 ऑगस्टच्या आधी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी दिल्याचं समजलेलं आहे। सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। भारतीय सुरक्षा यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहे। 15 ऑगस्टच्या आधी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, मोदींना धमकी दिल्याचं समोर आलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या संबंधित महत्त्वाची माहिती गुप्तचर विभाग आणि इतर संबंधित विभागांसह सर्व युनिट्सना देण्यात आलेली आहे। काही दिवसांअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलला भेट दिली होती, तेव्हा भारतीय सुरक्षा यंत्रणेने काही फोन कॉल्स हे रोखलेले होते। हे फोन कॉल्स स्पूफिंगद्वारे केले जात असल्याचं निदर्शनास आलेलं होतं। नरेंद्र मोदी यांच्या कारगिल दौऱ्याचा मार्ग आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी सीमेपलीकडून प्रयत्न केले जात असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। आणि या प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचंही समोर आलेला आहे। कारगिल दौरा हा यशस्वी झालेला होता आणि तो दौरा होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कट रचण्यात आल्याचंही सुरक्षा यंत्रणांची माहिती आहे। पंतप्रधानांच्या सुरक्षे संबंधित महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि याच्यामध्ये एक अलर्ट देण्यात आलेला आहे। पंतप्रधानांना इजा पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो असं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे। त्यामुळे 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ड्रोनमधून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची भीतीही व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे जी बैठक पार पडलेली होती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, त्यामध्ये NSG, SPG, IB, आर्मी आणि दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते आणि या बैठकीमध्ये जो थ्रेट आलेला आहे त्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।